सो फ्रेंड्स, हॅलो, वेलकम बॅक टू चॅनल. सो आज माझं स्कूलचं आहे नवीन डे, वेडनेसडे. आणि आज मी आता मी इथे, हे आमची सोसायटी. आणि आता मी खाली उतरतोच आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअरवर राहतो, त्याच्यामुळे मला हे नाही घ्यावं लागत. आणि इथे पाहू शकतात कोणीतरी दरवाजा उघडा ठेवलेला आहे. तर चला आपण जाऊ वाटतं. आणि इथे पुढे गेलं मग जर राईट मारलं ना, लेफ्ट मारलं ना, तर मग लगेच येतं आहे. आणि आज ऊन आहे, चांगला दिवस आहे. तुम्हाला माहिती काय होतं, मी माझी काल कॅब घेतली. काल पूर्ण दिवस क्लाउडी होतं. परवा एवढं ऊन होतं, मी माझी कॅब घ्यायची विसरून गेली. आणि आज मला वाटलं की जेव्हा मी उठलं तेव्हा पाहिलं की एकदम क्लाउडी होता, म्हणून मी माझी कॅबच नाही घेतली. म्हणजे त्या दिवशी मी माझी कॅब घेते ना, त्या दिवशी हमेशा क्लाउडी राहतं. आणि हमेशा मी जेव्हा नाही घेत ना, तेव्हा हमेशा एकदम ऊन राहतं. तुम्ही पावसात तुम्हाला वाटत असेल की ऊन कुठे आहे, ते हे ऊन तिथे आहे पा. म्हणजे कोणत्या सेक्शनकडे दिसतं ते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर फ्लावर्स आहे. माझी बस आता लेट होते, मला पळावं लागेल. इथे म्हणजे मला चांगलं तर वाटतं, पण स्कूलमध्ये गेल्यानंतर आहे ना, तेच एक टेन्शन राहतं, अभ्यास कसं करायचं. आणि इंडियाला मला बस 3 भाषा राहायच्या ना, इंग्लिश, मग हिंदी, मराठी, सायन्स, EVS वगैरे तसेच राहायचे. पण इथे म्हणजे जास्त लँग्वेजेस तर 3च राहायचे. आणि 3 लँग्वेजेसमधून मला 2 लँग्वेजेस तर 3 लँग्वेज एकदम यायचे. कारण मला मराठी पण बोलता येते, आणि जे लोकांना मराठी बोलता येते त्यांना हिंदी पण बोलता येते, आणि इंग्लिश पण. तर माझं तर चांगलंच होतं सगळं. तर मग मला 3 लँग्वेज असायचे. पण इथे मॅथ्स आहे, तर मॅथ्स थोडं माझं वीक आहे. आणि मग नेक्स्ट जर्मन तर माझं असं, आता मी 3-4 वर्षांपासून 3 ते 4 महिन्यांपासून आहे. पण तरी मला अजून कॅचअप करायला थोडं हार्ड जातं. पण मी कॅचअप करते. आता मी नेक्स्ट म्हणजे ह्या ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये मी 6th जाईल. या सप्टेंबरमध्ये म्हणजे आपलं जसं एप्रिल राहतो ना पहिला मंथ स्कूलचा, तसा इथे हे राहतो सप्टेंबर. आणि ऑगस्टमध्ये समरची सुट्टी भेटतात. अरे ऑगस्टमध्ये एवढी गरमी असते, बापरे. पण आताचं पण वेदर एकदम हेच आहे, थंडचं. मग तुम्हाला वाटत असेल ऊन आहे, पण आपल्यासारखं कसं मुंबईसारखं पुण्यासारखं एकदम कडक ऊन नसतं. एकदम हळूहळू हवा सुरू राहतात. मग म्हणजे एकदम वातावरण तर एकदम थंड आहे, बस ऊन पडलेलं आहे. पण ते कधी ते ऊनचा फायदा पण नाही वाटत. म्हणजे आपल्याकडे कसं ऊन असतं तेव्हा एकदम गरमी असते, इथे तसं नसतं. पण दुपारी कधी नशीब राहिलं तर ऊन राहतं. काल तर पूर्ण दिवस एकच वेदर होतं 10 o'clockपर्यंत. आणि तुम्हाला माहिती इथे 10 o'clockपर्यंत उजेड राहतोच. म्हणजे 9 o'clockला जसं आपल्याकडे 7 वगैरे वाजतात ना, म्हणजे थोडंसंच एकदम लाईट डार्क ब्ल्यू असतं, तसं ते इथे 10 वाजता राहतं तसं. आणि 9 वाजता तर आपण नॉर्मल उजेडच राहतो. तर मग मला झोपच नाही लागत. तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा एकदम उजेड राहतो ना, तेव्हा आपल्यासाठी कसं रात्र झाली म्हणजे पूर्ण सगळीकडे उजेड संपला, मगच आपण झोपतो. पण इथं तर उजेडच होतं, माणसाला कशी झोप लागेल. आणि जोपर्यंत उजेड नाही पडला तोपर्यंत मला झोपच नाही आली. म्हणजे बस ना हमेशा लेट होते, माहिती नाही का बरं. नाही लेट नाही, मी लवकर आलेली टाईमवर. तर हे पाहू शकतात असं आहे. आणि इथे बस स्टॉप. चला आता मी तुम्हाला बसमध्ये भेटते, बाय.